सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवलेली आहे पारंपरिक डिश गव्हाची खीर. याला काही भागामध्ये बोटवे सुद्धा बोलले जातात. एक विस्मरणात गेलेली ही पारंपरिक अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. गव्हाची खीर बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप थोडं गरम झाले की यामध्ये पाव वाटी गवले मी घेतले आहेत. हे अगदी दिसायला तांदळासारखे दिसतात. सिंपल गव्हाच्या पिठापासून हे बनवलेले असतात. हाताच्या चिमटीत गव्हाचं पीठ घेऊन ते असे हातावरच बोटांवर वळले जातात. त्यामुळे त्याला बोटवेही म्हणतात. बऱ्याच ठिकाणी हे बोटवे म्हणूनही ओळखले जातात. तर आपल्याला हे तुपामध्ये सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत. गवले तुपावरती भाजताना गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे आणि कमी गॅस ठेवूनच ते सोनेरी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता या गवले भाजतानाच यामध्ये मी जे तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही व्यवस्थित तुपात ते छान खरपूस भाजून घेऊ शकता. म्हणजे वेगळे ड्रायफ्रुट्स भाजायची गरज पडणार नाहीये. आता हे छान गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. याचा रंग बघू शकता तुम्ही, पांढऱ्या रंगावरून हे सोनेरी रंगावर आलेले आहेत. म्हणजे हे गवले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मी घालणार आहे. तो म्हणजे 1 चमचा गव्हाचं पीठ मी वापरणार आहे आणि 1 चमचा मनुके घेतलेले आहेत. कुठल्याही रेसिपीमध्ये मनुके जेव्हा तुपात भाजायचे असतात ते सगळ्यात अगदी शेवटला घालायचे, कारण मनुके पटकन फुलले जातात आणि पटकन करपायलाही सुरुवात होते. गव्हाचं पीठही आपल्याला फक्त खरपूस भाजून घ्यायचं होतं म्हणून तेही मी शेवटलाच वापरलं आहे. नाहीतर आतापर्यंत जर सुरुवातीला घातलं असतं तर आतापर्यंत तेही करपलं असतं. म्हणून हे दोन्ही पदार्थ शेवटला व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तुपात. आता सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित भाजून झाल्या आहेत. यामध्ये दूध घालायचं आहे. थोडं थोडं करून दूध ओतायचं आहे. जर एकदम दूध ओतलं तर वाफ एकदम हातावर येऊन हात भाजू शकतो. त्यामुळे दूध घालताना खूप काळजीपूर्वक घालायचं आहे. आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व पदार्थ एकत्र मिक्स झाल्यावरती आपल्याला गॅस हाय टू मीडियम फ्लेमवर आता करायचा आहे. एक उकळी येऊन द्यायची आहे. साईडनी उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला यामध्ये साखर ऍड करायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. साखर व्यवस्थित या सगळ्यात आपण मिक्स करून घेऊयात. पुन्हा खिरीला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे. उकळी यायला सुरुवात झाली की पुन्हा आपल्याला व्यवस्थित ती ढवळून घ्यायची आहे. गव्हाचं पीठ घातल्यामुळे ते खाली लागू शकते, त्यामुळे आपल्याला सतत खीर ढवळत राहायची आहे. आता पुन्हा 1-2 मिनिटं याला व्यवस्थित उकळी येऊन देऊयात. खिरीला छान उकळी आलेली आहे. गवले शिजून पण वरच्या साईडला यायला लागले आहेत. म्हणजे हे गवले सुद्धा आता शिजलेले आहेत आणि खिरीला किती घट्टपणा आलेला आहे हे तुम्ही बघू शकता. गवले शिजलेत का हे आपण चेक करून घेऊया. थोडेसे चमच्यामध्ये खीर घ्यायची आहे. भातासारखं आपल्याला चेक करायचं आहे शिजलेत की नाही. ते अगदी भाता एवढे शिजत नाहीत, फुलत नाहीत, पण टेक्स्चर त्याचं भातासारखंच असतं. तर फक्त प्रेस करून आपल्याला बघायचं आहे बोटांवरती दाबून. 1-2 मिनिटं अजून उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे आपले गवलेही खूप व्यवस्थित शिजले जातील. सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालणार आहे. वेलची पावडर सगळ्यात शेवटच घालायची आहे, त्यामुळे त्याचा सुवास खूप छान टिकून राहतो. वेलची पावडर घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद केला आहे आणि आपली ही गवल्यांची खीर तयार झालेली आहे. आता श्रावण महिना सुरू होणार आहे, सणांचे दिवस सुरू होणार आहेत, तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.